या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। टिपूचं कौतुक करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर पडलाय। मालेगाव महानगरपालिकेचा हा कारनामा आहे। भाजपनं संताप व्यक्त केलाय। मनपा प्रशासनाच्या भूमिकेविरोधात शहरात निषेधाची ठिणगी आहे। शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रास्ता रोको आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता भाजपचे शहर प्रमुख देवा पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? एकीकडे टिपूचं कौतुक करायचं, इथं टिपूच्या फोटोवरून टिपेचा स्वर लावत वाद घालायचे, आणि दुसरीकडे ज्या ठिकाणी राहायचं तिथं मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर पडवायचा। नक्कीच आज संपूर्ण देशभर तर नव्हे तर जगभर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे। परंतु मालेगाव शहरात कुठेतरी या टिपूचा आणि औरंग्याचा उदो नेहमीच केला जातो, आणि त्या अनुषंगानेच स्वतःहून हे प्रशासन आणि महापालिकेतील उपमहापौर यांनी जाणून बुजून या ठिकाणी दुर्लक्ष या प्रवेशद्वाराकडे केलं असं माझं मत आहे। या ठिकाणी मालेगाव शहरात मुख्य प्रवेशद्वार आहे आणि त्या प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलेलं आहे। त्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देखील आहे, आणि सालाबदाप्रमाणे त्या ठिकाणी स्वच्छता, सुशोभीकरण, रोषणाई आणि माल्यार्पण करणं हे अपेक्षित होतं। परंतु या ठिकाणी महानगरपालिका प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असतील, यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात आलं, अपमान करण्यात आला, आणि या अपमान केल्याबद्दल या महापालिका प्रशासनाचं, या लोकप्रतिनिधीचं, या उपमहापौरांचं आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत। कारण अशी निषेधार्ह गोष्ट कोणीही खपवून घेणार नाही। आता पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे तुमची? खरं तर याविषयी मला तुमची प्रतिक्रिया घ्यायची आहे, पण प्रेक्षकांना एक महत्त्वाची अपडेट सुद्धा मी या क्षणी देते। या सगळ्याविषयी आम्ही काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींची देखील प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यांनी मात्र या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यास नकार दिलेला आहे। देवा पाटील, आता भाजपची पुढची भूमिका काय आहे? बोलण्यासाठी त्यांना म्हणजे शहरभर तोंड दाखवण्यासाठी जागाच नाहीये। छत्रपती शिवाजी महाराज हे जाणते राजे होते, सर्वांचे या ठिकाणी हे उपमहापौर असतील किंवा काँग्रेसचे नगरसेवक असतील, यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी विसर पडलेला आहे। आणि नक्कीच माझा हा सवाल आहे की पूर्ण देशभर अतिशय उत्साहात साजरी होणारी शिवजयंती मालेगाव शहरात विसर्जन टाकण्याचं काम या ठिकाणी हे लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन जाणून बुजून तर करत नाही। देवा पाटील जी, तुम्ही या सगळ्या मुद्द्यावर महापौर किंवा उपमहापौरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, काय म्हणणं होतं त्यांचं? नाही, प्रशासनाशी आम्ही संपर्क साधला। सन्माननीय आयुक्त जे आहेत येथील रवींद्र जाधव यांच्याशी आम्ही संपर्क साधला, पोलीस प्रशासनाशी आम्ही संपर्क साधला। त्या ठिकाणी आम्ही रास्ता रोको केल्यानंतर आयुक्तांनी त्या ठिकाणी आपली यंत्रणा पाठवली, त्या यंत्रणेच्या द्वारे आम्ही स्वतः त्या प्रवेशद्वारावर चढून माल्यार्पण त्या ठिकाणी केलेले। परंतु भारतीय जनता पार्टी मालेगाव शहर असेल, भारतीय जनता पार्टी मालेगाव जिल्हा असेल, आणि या ठिकाणचे शिवप्रेमी असतील, हे या असल्या अवलादींना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। कारण या ठिकाणी नेहमीच आपण बघत आला असाल की कधी औरंग्याचं उदो होतो, कधी टिपूचा उदो होतो, परंतु यांना छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा विसर पडतो। म्हणून या पुढील काळात जर या पद्धतीने जर अपमान मालेगाव शहरात होत असेल तर आम्ही यांना मालेगाव शहरात फिरू देणार नाही। अगदी धन्यवाद देवा पाटीलजी, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। जर या सगळ्या मुद्द्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असेल तर आम्ही या लोकप्रतिनिधींना शहरात फिरू देणार नाही, अशी भूमिका भाजपचे शहर प्रमुख देवा पाटील यांनी घेतलेली आहे। लोकशाही मराठीशी बोलताना त्यांनी या सगळ्या संदर्भात स्पष्टोक्ती दिलेली आहे। बातमी पुन्हा एकदा सांगते प्रेक्षकांना, ही जी दृश्य तुम्ही पाहताय ती मालेगावमधली आहे। मालेगावमध्ये एक प्रवेशद्वार आहे, ज्या प्रवेशद्वाराचं नावच मुळात छत्रपती शिवाजी महाराज असं देण्यात आलंय, ज्यावर छत्रपती शिवाजी महाराज ही दृश्य बघताय आपण, मुख्य प्रवेशद्वार असा उल्लेख आहे, आणि महाराजांची या ठिकाणी
एक मूर्ती देखील पाहायला मिळते, एक पुतळा आहे महाराजांचा. नित्यनियमानं दरवर्षी ज्यावेळी शिवजयंती असते त्यावेळेला दरवर्षी या प्रवेशद्वाराला विद्युत रोषणाई केली जाते आणि तिथं असलेल्या महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जातो. पण यावर्षी मात्र ते नेमकं घडलं नाही. हे तेच मालेगाव आहे ज्या ठिकाणी टिपूचा उदो करण्यात आलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.